चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय आपल्या कोस्टल कोकण राईडच्या सिरीजला. तर हा सिरीजचा पहिला ब्लॉग आहे. आता आम्ही लोक वाशी टोल नाक्याला उभे आहेत. सकाळचे वाजलेत, आपल्या गाडीमध्ये आता टाइम पण दिसतो 7:45. 7 वाजता आम्ही लोक बरोबर निघालेलो. एक जरा चेकअप ब्रेक होता की सगळं नीट आहे ना, लगेच नीट आहे, बाकी सगळं नीट आहे. पण निघेल रे, हा बाजूलाच ठेव, असंच ठेव, असं ठेवशील ना निघेल. तर अक्षय आपल्या सोबत आहे, FZ 250 घेऊन आलाय. FZ आहे सोबत राईडला भाई, FZ कुठे गेली नाही. तर लास्टवाल्या माझ्या कोकण राईडमध्ये JNPTचा मी रूट घेतलेला, त्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेला की अजून एक इझिएस्ट रोड आहे जो नवी मुंबईची, वाशीची वगैरे ट्रॅफिक अवॉइड करू शकतो. पाम बीच रोडवरून कनेक्ट करून पुढे नवी मुंबईची महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे तिकडून राईट मारून कर्नाळा अभयारण्य वगैरे क्रॉस करून डायरेक्ट तुम्हाला कनेक्ट करतो अलिबागवाला रोडवर. तोच रूट मी ह्यावेळेस घेतोय. ही जी नवी मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग आहे हिच्या इथून राईट मारायचं आणि ते उवळे वगैरे येतं ना, तिथून एक रस्ता जातो. नवीन रस्ता आहे, मस्त आहे, बघूया कसा आहे. पाम बीच रोडवरून आपण लोकांनी सुरुवात केलेली. महानगरपालिकेच्या इथून राईट मारला, त्यानंतर JNPTचा रोड कनेक्ट केला, तिथून टिल आपण उरण येईपर्यंत तो JNPT वाल्या रूटवर होतो. आणि त्यानंतर हा आतला 348B नावाचा रूट आहे तो घेतला आणि घेऊन खारपाडा वगैरे कनेक्ट करून आता आपण फायनली कनेक्ट झालोय नॅशनल हायवे 66 वर. हे बघा, तर इथून आपण पूर्णपणे तो कर्नाळा अभयारण्य, पनवेल, वाशी हे सगळे जे पॅचेस आहेत ना ते पूर्ण अवॉइड केले. आता हा रूट चांगला आहे की नाही ह्याचं सांगतो तुम्हाला. मोस्ट ऑफ हा इंडस्ट्रियल रूट आहे, आतमधून गावांमधून येतो. स्टार्टिंगला रूट थोडा मोठा आहे, रुंद आहे. पुढे पुढे आल्यानंतर थोडं पण स्पीड ब्रेकर खूप आहेत इंडस्ट्रियल रोड असल्या कारणाने. स्मूथ रस्ता आहे, ट्रॅफिक खूप कमी आहे. थोडे कंटेनर्स आहेत. त्या जो सॅटर्डे संडेचा जो पीक ट्रॅफिक असतो ना त्याला अवॉइड करायसाठी हा रूट घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही बाहेरच्या रोडने आला तरी चालेल. तर थँक्यू सो मच ज्यांनी पण कमेंट केलेल्या लास्ट आपल्या JNPT वाल्या व्हिडिओवरती.